धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. डॉक्टर निशा महाजन यांच्या पुढाकाराने दिव्यांग बांधवांसमवेत अनोख्या पद्धतीने योग दिनाचे आयोजन. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 2 शारदानगर येथील शिवालय संपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात योग दिन साजरा करण्यात आला. भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असलेल्या योगाच्या माध्यमातून निरोगी जीवन, सशक्त समाज आणि विकसित राष्ट्राचा संदेश देण्यात आला. योग विद्याधाम धुळे संचलित शंकरराव चव्हाण स्वास्थ्य केंद्र तसेच नगरसेविका डॉक्टर निशा महाजन आणि डॉक्टर सुशील महाजन यांच्या पुढाकाराने अपंग व दिव्यांग बांधवांसमवेत अनोख्या पद्धतीने योग दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात योग शिक्षिका उर्मिलाताई पाटील, योग शिक्षक संदीप कुलकर्णी आणि योग शिक्षक निमेश महाजन यांनी विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नंदू ठोंबरे, यशवंत येवलेकर, प्रतिभाताई चौधरी, युवराज बोरसे, संजय सरक, कमलेश महानोर, निशा चौबे, मिरज देसले, राहुल गांधी, किशोर वाणी, संजय कांकरिया, योगेश कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते. योगाच्या माध्यमातून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. या महिन्यामध्ये भरपूर कार्यक्रम घेण्यात यावे असे होते आणि आम्ही असा विचार केला की योगा हा सगळीकडे सेलिब्रेट केला जातो, पण आपण अशा लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे की जे नियमित योगा करत नाही. त्याच्यामुळे आम्ही डॉक्टर सुशील महाजन आणि मी अशी संकल्पना राबवली की आपण दिव्यांग आघाडीच्या सर्व बांधवांना इथे बोलून त्यांच्यासोबत योगा साजरा करू. दिव्यांग म्हणजे दिव्य असे अंग, त्याच्यामुळे त्यांना देवाने एक अशी शक्ती प्रदान केलेली असते की त्यामुळे त्यांचे सर्व कामं ते सुरळीतपणे करतात आणि त्यांच्यात एक वेगळीच ऊर्जा असते. आम्ही त्यांना इथे बोलवलं आणि ते सगळे अतिशय आनंदाने इथे उपस्थित झाले आणि त्यांनी आमच्या सगळ्यांबरोबर त्यांनी जसं सांगितलं तसा योगा इथे केला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांसोबत मोदी साहेबांची जी संकल्पना होती की आपला भारत देश हा मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ झाला पाहिजे, त्यासाठी त्यांचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. सर्वजण इथे उपस्थित झाले, सर्व देवपूरचे पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू आणि आमचे सर्व माजी महापौर यांचे मी धन्यवाद मानते. त्यांनी अतिशय सुंदरपणे योगा इथे कंडक्ट केलेला आहे, त्यांचे देखील आभार. धन्यवाद. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांच्या संकल्पनेतून संपूर्ण भारतात जागतिक योग दिन हा साजरा केला जात आहे. ह्या दिनामुळे ज्या लोकांना योगाची आवड नसते त्याच्यात योगाची आवड निर्माण होते आणि योगामुळे आपल्या पूर्ण शरीराच्या अगदी सर्वच संस्था, सर्व सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि हा एक चांगला मुद्दा त्यांनी उपस्थित करून पूर्ण भारतीयांचे जे आरोग्य आहे त्याची काळजी घेतली आहे आणि त्या अनुषंगाने आज धुळे शहरात विविध ठिकाणी योगाचे कार्यक्रम घेतले गेले. त्यामध्ये धुळे शहरातील देवपूर मंडळातील दिव्यांग बांधव आघाडी आणि संपूर्ण देवपूर मंडळाच्या पदाधिकारी यांनी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगा दिन साजरे केले. ह्या योगा दिनामुळे आणि ह्या साजरा करण्यामुळे कमीत कमी जनतेमध्ये योगाबद्दल एक चांगलं आकर्षण, प्रेम आणि त्यांनी रोज करून ते सुदृढ राहावेत हीच मेन संकल्पना मोदी साहेबांनी राबवली आहे आणि त्या अनुषंगाने आज आमच्या इथे हे कार्यक्रम घेतले गेले. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.